कालियाला दुसरं नाव भोगी आहे, सापाला नाव भोगी म्हणतात. महाराज भगवंताला कवटाळून धरलं कालियानं आतमध्ये आपल्या, पण भगवंताने कशी बशी सूट करून घेतली सुटका आणि त्याच्या फणावरती गेला, तांडव नृत्य केलं फणावरती. कालियानं महाराज हात जोडे नमस्कार केला आणि शरणाला सांगितलं, भगवान मला माफ करा, माझा काय दोष म्हटले, का मारताय? सांगितलं इथं दोषी केलं पाणी, तू इथं का आला? सांगितलं मग जाऊ कुठं, दुसरीकडे गेलं की तुमचं वाहन गरुड मला जिवंत ठेवणार नाही. सांगितलं आता तुला गरुड काहीच करणार नाही. का? कारण आता तुझ्या मस्तकावर माझ्या चरकमलांचे महाराज ठसे उमटले, तू पाहिलं की येणार नाही, तू कुठेही जा महाराज. कालिया म्हणला, देवा मग विष गेलं मी जगाला, मी काय गुन्हा केला जे तू मला दिलं ते दिलं? तू जर विषाच्या जागी 2 थेंब अमृताचे टाकले असते माझ्या दातात तर लोकांनी मला घराघरात पाळलं असतं. आता कुठं जरी मी दिसलो की लोक काय म्हणतात, काठी घ्या काठी घ्या. मग मला जे तू मला दिलंस तेच मी तुला अर्पण केलं. तन मन धन और जीवन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओम जय जगदीश महाराज स्तवन केलं कालियानं. कालिया निघून गेला आपल्या पत्नीयांना घेऊन, देववरी आले, सगळ्यांना आनंद झाला, गायी चाटत होत्या भगवंताला. महाराज कालिया लीला झाली, कात्यायनी व्रत आलं महाराज, कात्यायनी व्रतही झालं महाराज. आता पुढे लीला येते गोवर्धन लीला. इंद्राला गर्व झाला महाराज एक वेळेस आणि गोवर्धनाची पूजा करत होते, इंद्राची पूजा करत होते महाराज गोकुळामध्ये. भगवंताने विचारलं, मैया आज हे तळे वळे पदार्थ कशाला? पापुड्या कुरुड्या नको ते पुरण 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 कळत नाही इकडं, आता ते राहिलंच नाही महाराज. पुरण पहिलं पुरण म्हणलं की असा आनंद महाराज, घरात पुरण कराव आणि ते वाटता वाटता लेकरांना जरासं मागाव, ते जवळ याचं मला पुल्लंदे म्हणायचं, इतकं ते पुरण त्याला हातावर देवा महाराज. बरं ते पुरण घेतलं ते गपचिप खात होतं का? रस्त्याला जायचं आणि लेकराला दाखवायचं पुरण पुरण महाराज. दुसरी लेकरं अख्खी गली रडवायचं, ते घरी जाऊन लेकरं म्हणायचे मला बी पुलंदे. आता कुठं पुरण आहे महाराज? पुरण खावाच वाटणं. आता पहिलं पुरण म्हणलं की नवल वाटायचं, आता पुरण म्हणलं की मरण आलंय. कोणला किळं ना महाराज, नवे नवे ते पदार्थ करू लागले महाराज इंद्रपूजेसाठी. मैयाला विचारलं काय करताय? अरे इंद्रपूजा आहे. का? इंद्राची पूजा का करायची? कारण इंद्र पाऊस पाडतो, पाऊस पडलं की बरंच गवत वगैरे उगवतं, पिकं येतात, गायींना खायला होतं, म्हणून इंद्राची पूजा करायची. भगवंत म्हणला कोण म्हणलं इंद्र पाऊस पाडते? अरे ज्या गोवर्धनावरती आपल्या गायी चरतात त्या गोवर्धनाची पूजा करा, म्हणून गोवर्धनाची पूजा करायचं ठरवलं महाराज. नवे नवे ते पक्वान तयार केले आणि सर्वजण आता गोवर्धनाला जाऊ लागले महाराज. मैं तो गोवर्धन को जाऊंगी, नहीं माने मेरा महिमा, नहीं माने मेरा मनवा सखी रे, नहीं माने मेरा तनवा, नहीं माने मेरा मनवा सखी रे, नहीं माने मेरा तनवा. मैं तो गोवर्धन को जाऊंगी, नहीं माने मेरा मनवा, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे मीन, नहीं माने मेरा मनवा. महाराज गोवर्धनला गेल्या आणि तिथं गोवर्धनाची पूजा केली. गिरिराज धरन मैं तो तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण, गिरिराज धरन मैं तो तेरी शरण. गोवर्धनाची पूजा केली. इकडे इंद्राला कळालं दरवर्षी आपली होणारी पूजा यावर्षी रद्द केली आणि गोवर्धनाची पूजा केली. राग आला इंद्राला. मेघादी सामांना बोलून घेतलं आणि सांगितलं जा जेवढं पाणी आहे आपल्या बसी तेवढं पाणी गोकुळावरती गोवर्धनावरती महाराज बरसवा. महाराज मेघ दाटून आले आणि भयान वारं सुटलं, भयान पावसाला सुरुवात झाली महाराज. जिकडं तिकडं धो 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 पाऊस पडत होता. महाराज गोप ओरडत होते, कृष्णा आता वाचव बाबा तूच. इंद्र कोपला. भगवंत म्हणले काळजी करू नका. भगवंतानं महाराज गोवर्धन उचलला. सगळ्यांना सांगितलं काठ्या लावा तुम्ही, कारण लोकांना वाटून येणं एकट्यानं उचलला. सगळ्यांना सांगितलं आपण गोवर्धन उचलू. गोवर्धन उचलला महाराज, करंगळीवरती गोवर्धन आणि एकच जय जयकार झाला, गोवर्धन भगवान की जय. महाराज जेवढा पाऊस होता तितका पाऊस पाणी सोडलं महाराज. पाऊस धो 7 दिवस पाऊस पडा. किती दिवस? 7 दिवस पाऊस पडा. पेंद्या म्हणला आला बोबड्याला, बोबड्या त्याच्याकडे बघतोस का म्हणला एकदा. बोबड्या म्हणला काय झालं? बघ ना म्हणला, नुसतं नख लावले म्हणला आणि आपण काठ्या धरून बेजार आहेत मला 7 दिवस झालं.
आणि नुसतं नख लावले मला. उद्या म्हणेन मला मी एकट्यानं उतरलाय गोवर्धन, त्याला काढ म्हणावं नख भीती आणि बस म्हणावं खाली. बावड्या मला तिथना 7 दिवस झालं बघायलोत मला तू नित्त नकत लावलत मला त्याला. आम्ही बेदाल म्हणला काथ्यावर उचलून काल म्हणला ते नख बी तू उद्या म्हणतील मी एकट्यानं उतरला. कृष्ण म्हणला बाबड्या नाही रे, मी नख काढलं ना तुमचा लिज्जत पापड होईल म्हणला खाली. नाही म्हणला ताल ताल. भगवंतानं निस्त जरासी करंगळी खाली घेतली, तर याच्या काट्या काड 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 मोडायला लागल्या. कितना म्हणले की परत करंगळी लावली. यायला कळाला अरे आपल्या काठ्यावर नाही याच्या नखावच आहे. नखी धरी लागिरे धारी, याच्या नखावय महाराज. महाराज जेवढं पाणी होतं तितकं पाणी टाकलं नभांनी, काही फरक पडला नाही. इंद्र राखता गोदने हो इंद्र कोपला भारी, मेघ जो कडाडीला शिळ वर्षला दारी, रक्षिले गोकुळ हे नक्की धरुनिया गेरे, निर्भय लोकपाळ अवतरले हरी. जय देवा कृष्णनाथा जय रखुमाई कांता, आरती ओवाळीन तुम्हा देवकी सोता. जय देवा कृष्णनाथा राखिता गोधने इंद्र कोपला बारी. पूर्ण पाणी गोकुळावरती टाकलं. इंद्राने विचारलं नभांना गेलं का गोकुळ वाहून. नभाने सांगितलं तिथं आता माती देखील ओली झाली नाही. एवढं पाणी टाकून खाली येऊन पाहिलं तर महाराज डोळे उघडले, साक्षात भगवंत पाहिला. इंद्राने हात जोडे आणि मालक माफ करा म्हटले. हरण केला महाराज. या ठिकाणी गोवर्धन लीला झाली, गोवर्धन पूजा गोड केली महाराज. आपणही गोवर्धन पूजा केली, बरोबर आहे महाराज. या ठिकाणी 56 भोग आपणही तयार केलेत. आता हाच प्रसाद आरती झाल्यानंतर पंक्तीला थोडा थोडा वाडा किंवा पसायदान सोबत वाटा, कसं बी करा महाराज तुमच्या मनाने, बरोबर, कारण तो गोवर्धन गिरधारीचा प्रसाद आहे. आता महाराज याच ठिकाणी भगवंताला थोडासा आपण आराम करू देऊ. उद्या कथेमध्ये आपल्या गोड गोड कथा आहेत. उद्याच्याला भगवंत महाराज रासलीला करणार आहेत. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिक, गोड महाराज रासलीला करणार आहेत भगवंत महाराज. उद्याच्याला रासलीला झाल्यानंतर कृष्ण बासरी वाजवणार महाराज. उद्याच्याला विशेष लीलांचे महाराज. उद्या आक्रोर प्रसंग. भगवंत महाराज गोकुळ सोडून वृंदावन सोडून मथुरेला जाणार. सगळा वियोग आहे महाराज उद्याच्या कथेमध्ये. डोळ्यातून पाणी येईल तुमच्या मावल्यांनो. गोड प्रसंग आहेत उद्याच्याला महाराज. आणि उद्याच्याला आपल्या कथेमध्ये भगवंताचा विवाह सोहळा आहे. उद्या साक्षात द्वारकाधीशाचा विवाह सोहळा आपल्या या पोरवड नगरीमध्ये लग्न लागणार आहेत. उद्याच्याला येताना जमल तितकं मावल्यांनो लाल भगवी साडी नेसून या. तुम्ही म्हणाल येणं काय काढलं, जसं भागवतात आहे तसं सांगण्याचा प्रयत्न करतोय. असं भागवतात वर्ण आलं, भगवंताच्या विवाहाला भगवे वस्त्र धारण केले होते, लाल भगवे, आणि जन्माच्या दिवशी पिवळे वस्त्र धारण केले होते. म्हणून जमलं तर आणाच असं नाही, जमलं तर जसं जमल तसं करा. उद्याच्याला सर्वांनी नटून थटून यायचंय. उद्या येताना प्रत्येकानं आहेर घेऊन यायचंय. काय झालं हसायला मुंजा भाऊ? नाही आहेर डसायलेत का मला? का मला लेकर बाळ नाहीत? काही आणा, कपाट आणा, कूलर आणा, फ्रीज आणा, गॅस आणा, जे आणायचे ते आणा. हे नक जुनं घरी तर येऊ देईन का मला ते नेल्यावर? महाराज विनोदाचा भाग सोडून द्या. जमल तसं आहेर आणा, नका आणू तुमचा प्रश्न तो. काय जमल तसं महाराज. फक्त महाराज उद्याच्याला येताना 5 राशी घेऊन या. पायली पायली आदली आदली नाही. निठव निठव आणा, चिटव चिटव आणा. का? कारण उद्याच्याला 5 राशी शिध्यांचं दान सांगितलं. का सांगू का? कारण उद्याच्याला भगवंत महाराज गुरुग्रही जाणार आहेत. गुरुग्रही शिक्षा घ्यायला जाणार आहेत महाराज. आणि गुरुग्रही जाताना रिकाम्या हाताने जात नसतात. म्हणून उद्या आपणही येताना काही ना काही, तुम्ही म्हणाल महाराज लगी धान्य जमा झाले तुला न्याला, त्याच्यासाठी सांगणं काय, निटवा आणा, वाटी आणा, त्याच्यातून आणखी कमी आणा, पण सीधा थोडा थोडा रिकाम्या. आणि 1 तुळशीचं मंजुळा त्या शिद्यासोबत आणायची, आठवणीनं आणायची बरं का. आणि उद्याच्याला ठीक 1 वाजताच कथा सोडून, काका मी राईट तुमच्या इथं 12 सव्वा 12ला हजर व्हायलो, 12:30ला कथा. रोज एकही दिवस मी लेट झालो नाही. मी कुठंच लेट होत नाही अमोल दादा. मी कीर्तनाच्या गावात 1 तास अगोदर जातो, 1 तास अगोदरच जातो.
कीर्तनाच्याच गावात नाही, कुठंही मी लवकरच जातो. कुठंही म्हणजे कुठंही. जन्माला येताना पण 7व्या महिन्यातच जन्माला आलतो. आता कीर्तनाला निघाले की माय म्हणते, महाराज तुम्ही लईच गडबड करतात. कुठं बी गडबड. कुठं म्हणजे कुठं केली? अहो मला जन्माला येताना 9 महिने भरू दिले नाही, 7व्यातच आलात. आपल्याला उशीर करायची आदत नाही महाराज. राईट, मी 12:15 12:30 इथं आहे, पण इथं आल्यानंतर कसं असतं, आता कोणी चहा घ्या म्हणतं, कोणी दूध घ्या म्हणतं, कोणाला नाही म्हणायचं म्हणत नाही. 12 मिनिटं पुढे घेतली, आणखी आपल्याला आरतीला 10-20 मिनिटं लागतात, बरोबर आहे. म्हणून मी वेळेचा खूप पाबंद आहे. वेळेमुळं मी अजिबात कोणाला नाराज करणार नाही. उद्याची कथा अगदी वेळेत होईल. परत एकदा सर्वच गुणीजनांना कोटी कोटी धन्यवाद. श्रोते मायबापांना कोटी कोटी धन्यवाद. झाला आता कथेचे 2 दिवस राहिले. उद्याचाच खरा दिवस. परवा तर कथा असतेच किती महाराज. सुदामा चरित्र बस, मग पूजा ग्रंथ पूजा येत्याच सगळं जातं. म्हणून उद्याचा दिवस परवाचा दिवस सगळ्या माता माऊल्यांनी आवर्जून उपस्थिती लावा. गोड कथेचा आनंद घेऊयात. आता एकदा गोड भजन म्हणतील अमोलदादा, गोड भजन करतील आणि भजन झाल्यानंतर आरतीच्या यजमानाने लगेच तयार राहायचे. गोपाल कृष्ण भगवान